गुढीपाडव्याच्या मोठ्या सणाने आपल्या नवीन वर्षाची सुरुवात तर अतिशय आनंदाने झाली. चैत्र महिन्यातील पाडव्यानंतरचा दुसरा मोठा सण म्हणजे रामनवमी. आदर्श पुरुष अशी ओळख असलेल्या प्रभू श्री रामचंद्रांचा जन्मोत्सव म्हणजेच रामनवमी. आपल्या हिंदू लोकांचे आराध्य दैवत म्हणून श्रीराम यांना ओळखले जाते. प्रभू रामचंद्र म्हणजे भगवान विष्णूंचे 7वे अवतार, ज्यांना मर्यादा पुरुषोत्तम म्हणूनही ओळखले जाते. श्रीराम यांनी जीवनभर कोणतीही तडजोड न करता आपले तत्त्व पाळले. त्यांनी नेहमीच सत्याचा मार्ग निवडला. एक पत्नी, एक बाणी आणि एक वचनी हे 3 महत्त्वाचे गुण असलेले श्रीराम म्हणजे प्रत्येक मनुष्यासाठी आदर्शच आहेत. अशा या श्रीरामांचा जन्मोत्सव अर्थात रामनवमीचा सण आता अगदीच जवळ आलेला आहे. रामनवमी हा हिंदू धर्माचा एक महत्त्वाचा सण आहे, जो भारतासह परदेशातही मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. त्याच निमित्ताने आपण ही अधिकची माहिती रामनवमीबद्दल जाणून घेऊयात. श्री हरी विष्णू यांचे अवतार असलेल्या भगवान श्रीरामांचा जन्म चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या नवमी तिथीला अयोध्येत झाला होता. त्यामुळे दरवर्षी या दिवशी रामनवमीचा सण साजरा केला जातो. या दिवशी अनेक भाविक उपवास करतात. ठिकठिकाणी या दिवशी रामायणाचे पठण केले जाते. गीत, रामायणाचे कार्यक्रम केले जातात. भजन, कीर्तन करून भगवान श्रीरामांची उपासना करतात. राम मंदिरांमध्ये तर श्रीरामांचा जन्मोत्सव उत्साहाने साजरा करतात. दुपारी जेव्हा श्रीरामांचा जन्म झाला होता त्याच वेळेला श्रीरामाच्या मूर्तीला पाळण्यात घातले जाते. श्रीरामाचा पाळणा देखील गायला जातो. या दिवशी राम मंदिरं भाविकांनी भरलेली असतात. पंचांगानुसार चैत्र शुक्ल पक्षातील नवमी तिथी शनिवार 5 एप्रिल रोजी संध्याकाळी 7:26 सुरू होईल आणि रविवारी 6 एप्रिल रोजी 7:22 समाप्त होईल. त्यामुळे उगवत्या सूर्याने बघितलेल्या तिथीनुसार रामनवमी रविवार 6 एप्रिल रोजी साजरी केली जाईल. 6 एप्रिलला रामनवमीचा शुभ मुहूर्त सकाळी 11:08 पासून ते दुपारी 1:39 पर्यंत राहील. पूजा मुहूर्ताचा एकूण कालावधी सुमारे 2 तास 31 मिनिटे असेल. रामनवमीचा शुभ योग बघा. रामनवमीच्या दिवशी रवी पुष्य सुकर्मा, रवी सर्वार्थ सिद्धी असे अनेक योग निर्माण होत आहेत. रामनवमीला सकाळी 6:55 पर्यंत सुकर्मा योग होईल. त्याशिवाय 7 एप्रिल रोजी सकाळी 6:18 पासून ते 6:17 पर्यंत रवी पुष्य योग असेल आणि सर्वार्थ सिद्धी योग सकाळी 6:18 पासून सुरू होईल आणि तो संपूर्ण दिवस राहील. त्रेतायुगामध्ये अयोध्येत चैत्र शुक्ल नवमीच्या दिवशी राजा दशरथाच्या घरी माता कौशल्येच्या पोटी भगवान विष्णू यांचा 7वा अवतार असलेल्या श्रीरामांचा जन्म झाला. तेव्हापासून हा दिवस रामनवमी अर्थात भगवान श्रीरामांचा जन्मोत्सव म्हणून साजरा केला जातो. श्रीराम यांचा जन्म मोठ्या कारणासाठी या पृथ्वीवर झालेला होता. भगवान विष्णूंनी त्यांच्या राम अवतारामध्ये रावणासारख्या शक्तिशाली राक्षसाचा वध केला आणि पुन्हा मनुष्याचे रक्षण केले. रामनवमीच्या दिवशी श्रीरामांचा जन्मोत्सव श्रीरामांच्या मंदिरासोबतच इतरही अनेक मंदिरांमध्ये आणि घरांमध्ये देखील साजरा केला जातो. या दिवशी दुपारी 12च्या सुमारास श्रीराम यांचा जन्म झाला असल्याने 12ला श्रीरामाला पाळण्यात घातले जाते. त्यांना झुलवले जाते, पाळणा गायला जातो. शिवाय मंदिरांमध्ये, मठांमध्ये यज्ञ, हवन, महाप्रसाद यांचे आयोजन केले जाते. श्रीरामांसोबतच माता सीतेची देखील या दिवशी पूजा केली जाते. सीता मातेला लक्ष्मीचे स्वरूप मानले जाते. त्यामुळे भगवान श्रीरामाच्या जोडीने माता सीतेची पूजा केल्याने आई लक्ष्मीची कृपा प्राप्त होते आणि तुमच्या घरी धनवृद्धी होते.